नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे कोकणाचा राजा. आंबा तर आहेच, पण फणससुद्धा आहे. कोकणामध्ये छान फणस मिळतात. बरका, कापा ही नावं असतात फणसाची. बरका म्हटलं का थोडा बुळबुळीत असतो आणि कापा म्हटलं का छान थोडा कडक असतो. पण मी घेतलेला आहे भाजीचा फणस, कोवळा. आता छान सुरीत धारवाली घ्यायची, त्याला तेल लावून घ्यायचं आणि मधोमध कापून घ्यायचा. मधोमध कापल्यानंतर चीक निघतो पहा, तो थोडासा असा घुसळून घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं. आपण सुरीला तेल लावलं आहे त्यामुळे चीक राहणार नाही सुरीला. आता असंच फणसावरती सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि कपड्याने चीक पुसून घ्यायचं आहे. झटपट ही रेसिपी होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याआधी फणस कसा कापायचा हे सुद्धा पाहायचं आहे. मधोमध कापल्यानंतर चीक निघाल्यानंतर कपड्याने पुसून घेतला. आता आपल्या सुरीला सतत तेल लावत राहायचं आहे. जसं जसं तुम्ही कापत राहाल तसं तसं सुरीची जर तेल गेलं तर परत लावत राहा, म्हणजे आपल्या सुरीला चीक लागणार नाही आणि आपल्या हातालासुद्धा चीक लागणार नाही. याप्रमाणे साल काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कापायच्या आधी मैत्रिणींनो धुवून घ्या, त्यानंतर कापल्यानंतर धुवू नका. आता परत सुरीला थोडेसं तेल लावून घेते आणि तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडेसुद्धा आपल्याला मोठे मोठे करायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही, कारण आपल्याला कुकरमध्ये थोडा उकडून घ्यायचा आहे. उकडल्यानंतर छान मऊसर होतो आणि त्याची भाजी करायला तयार होतो. फणस म्हणाला का वरून काटेदार आणि आतमध्ये गोड रसाळ असा फणस असतो, पण हा कोवळा आणि कच्चा असल्यामुळे आपण याची भाजी करू शकतो. याप्रमाणे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, कुकरमध्ये घालून 1 ग्लासभरच फक्त पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही. आणि थोडं मीठ घाला आणि हळदही घाला. मीठ आणि हळद घातल्यानंतर चव तर भारीच येते, पण त्याचा चिकटपणासुद्धा थोडा कमी होतो. असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूला मीठ आणि हळद लागली जाते. आता कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि एकच शिट्टी करायची मैत्रिणी, जास्त शिट्टी करायची नाही. जास्त जर फणस शिजला तर त्याची चव अगदी वेगळीच येते, म्हणून एकच शिट्टी घ्यायची आहे आणि शिट्टी थंड झाली का खोलून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला फणस छान शिजला गेलेला आहे, पटकन असा तुटला जातो आहे. याचा अर्थ आपला फणस शिजलेला आहे व्यवस्थित. एवढाच शिजवायचा आहे, जास्त गाळ होईस्तोपर्यंत शिजवायचा नाही. आता हे मोठे मोठे तुकडे आहे, त्याच्या आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, कारण छोटे तुकडे केले का दिसायलाही छान दिसतं आणि आपला जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो सगळीकडे लागला जातो, म्हणजे भाजीची चव भारीच लागते. आता आपण तुकडे करून घेऊ. फणस शिजलेला आहे पहा, पटापट सुरीने कापला जातो आहे, याचा अर्थ आपला फणस छान शिजलेला आहे. फणसाचे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. फोडणी करून घ्यायची आहे. फोडणीसाठी आपण काय लागणार आहे ते सुद्धा पाहायचं आहे. 2 चमचे तेलामध्ये आपण गरम झालं का आधी मोहरी जिरं घालून घेऊ आणि ते तडतडायला लागलं का आपल्याला 2 तमालपत्रही घालून घ्यायची आहेत.
आता एक मोठा कांदा होता, तो कापलेला आहे आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. तुमच्याकडे मोठा कांदा नसेल तर 2 छोटे कांदेसुद्धा कापून घेऊ शकता. आता आपण फोडणीमध्ये कांदा घातल्यावर परतून घ्यायचा आहे. असेच आपल्याला पदार्थ आणखीनही घालायचे आहेत. 2 टमॅटो आहे, ते सुद्धा कापून घातलेले आहेत तेलामध्ये कांद्यासोबत. ते सुद्धा आपल्याला छान मऊसर होईस्तोपर्यंत परतायचं आहे. आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे, कारण आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. आणि कांदा आणि टमॅटो मऊ होतो थोडासा तेलाबरोबर मिठा घातल्यानंतर. झाकण ठेवून मऊसर करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये घालणार आहे ठेचा आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरचा. तो सुद्धा आपल्या कांदा टमॅटोमध्ये घोळून घ्यायचा आहे. हळद घालायची, घरगुती लाल तिखट घालायचं आहे. हे सुद्धा परतून घेऊन आपल्याला आता आपला घरामध्ये तुमच्या जर गोडा मसाला असेल, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण, ते सुद्धा चमचाभर घालू शकता. आणि झाकण लावून छान ग्रेव्ही जी शिजून घ्यायची आपल्याला, म्हणजे तेलामध्ये. आता मी वरून धणा जिरा पावडर, गरम मसाला हे सुद्धा घालणार आहे, म्हणजे चव छान येते आपल्या भाजीला. थोडासा कांदा लसूण मसालाही घातलेला आहे आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. आता मसाले सगळे परतल्यानंतर थोडं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे मसाले एकजीव होतात. पहा मैत्रिणी, अगदी मस्त भाजी होणार आहे आपली रसरशीत. हे पाणी मी ओतलेलं आहे आपल्याला उकडून घेतलेल्या फणसाचं कुकरमधलं, कारण त्याच्यात मीठ आणि हळद होती म्हणून ते पिवळसर दिसत होतं पाणी. आता ते ओतून घेतल्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आहे थोडीशी. उकळी आल्यानंतर आपला शिजलेला फणस घालून घ्यायचा आहे आणि सगळीकडून हलवून घ्यायचं आहे. चिकन मटनपेक्षा सुद्धा ही फणसाची भाजी छान चवीला होते. आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, किंवा नुसताही खाऊ शकता चिकनसारखं स्टार्टर म्हणून. आता परत थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे. आणि आपले मसाले आहेत ते सगळे फणसामध्ये मिक्स करून घेणार आहे. पहा मैत्रीण, तुम्हाला जर असा फणसाची भाजी आवडली तर नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. फणसाची भाजी म्हटलं का सगळ्यांनाच आवडते, कारण चिकनपेक्षाही भारी झालेली ही भाजी. आता त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर याच्यासाठी घातलेली आहे, थोडासा आमटाचा पदार्थ असला तर चिकटपणा राहत नाही म्हणून घातलेला आहे आणि चवीतही फरकच पडतो. आता झाकण ठेवून आपल्याला भाजीमध्ये वाफ काढून घ्यायची आहे. आपले फणस तर शिजलेलाच आहे, पण मसाल्यामध्ये घोळवल्यामुळे वाफ काढून घ्यायची आहे. झालेला आहे आपली ही भाजी. आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि वाढून घ्यायचं आहे. मटन चिकनसुद्धा फेल होईल इतकी भन्नाट रेसिपी झालेली आहे. करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडला तर एक कमेंट आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा.
बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत चिकन मटन फेल होईल इतकी फणसाची भाजी भारी झालेली आहे.